मुंबईतील रेल्वे दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतलाय। सर्व लोकल गाड्यांना ऑटोमॅटिक दरवाजे बसवण्यात येणार आहे, असा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतलाय। या निर्णयावरून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी रेल्वे प्रशासनावर जोरदार टीका केली। लोकलला ऑटोमॅटिक दरवाजे बसवणं शक्य नाही, त्यामुळे श्वास गुदमरेल आणि लोक गुदमरतील असं म्हणत त्यांनी हल्लाबोल केलेला आहे। मध्य रेल्वेचा हा दावा जितेंद्र आव्हाडांनी खोडून काढलाय। राज ठाकरे यांनी देखील असंच विधान करत रेल्वेच्या निर्णयावर आता टीका केलेली आहे। रेल्वे बोर्डाने डिसिजन घेतलेला आहे की नवीन जे सगळ्या गाड्या येणार आहेत त्या सगळ्या गाड्या ह्या ऑटोमॅटिक डोअर क्लोजर सोबत येणार आहेत। त्याच्यामध्ये ऑलरेडी ज्या 238 AC लोकल मुंबई सबअर्बनसाठी घेतल्या जाणार आहेत त्या गाड्या ज्या आहेत त्या ऑटोमॅटिक डोअर फिटमेंटनी येणार आहेत, ऑटोमॅटिक डोअर क्लोजरच्या सिस्टम सोबत येणार आहेत। सोबतच तिसरा एक डिसिजन घेण्यात आलेला आहे की याच्यामध्ये ICF द्वारे ज्या एक्झिस्टिंग लोकल आहेत त्या लोकलना आपण हे करतो आहोत, रेट्रोफिटमेंटच्या माध्यमातून दरवाजे बंद करण्याचा जी सिस्टम आहे ती लावण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत, असा डिसिजन आता घेण्यात आलेला आहे। ऑटोमॅटिक बंद दरवाजे हे कॉमन लोकलला इम्पॉसिबल आहे, सफोकेशन होईल आतमध्ये। श्वास तर घ्यायला हवा तर आली पाहिजे। उगाच काहीतरी एक अपघात झाल्यानंतर हा काहीतरी विनोदी भाष्य करायचं की आम्ही रेल्वे म्हणजे दरवाजे बंद करण्याचा आमचा मानस आहे। दरवाजे कसे बंद होणार? दरवाजा बंद झाला तर श्वास कसा घेणार आतमधला माणूस? अहो कसे माणसं राहतील आतमध्ये गुदमरून मरतील? किती गर्दी असेल कल्पना आहे का तुम्हाला? म्हणजे त्याची एक जागा बाबा बाहेर पडण्यासाठी पाहिजे, एक जागा आत जाण्यासाठी पाहिजे, काही नाही। जिथनं बाहेर पडतायत तिथनंच आत जात आहेत। बरं ज्याला उतरायचंय तोच परत पुढच्या स्टेशनवर जातोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।